नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी, त्यातील चॅप्टर 1.3 द कॉल ऑफ द सॉईल, अ सेंट ऑफ राईस या पाठातील ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A5. चला तर मग सुरुवात करूयात. A5मध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे, planting and growing more crops a year seems to be progress by normal standards, but the chapter makes a case against it. Give reasons. मग याचा अर्थ काय होतो की प्लांटिंग अँड ग्रोईंग मोर क्रॉप्स अ इयर सीम्स टू बी प्रोग्रेस बाय नॉर्मल स्टँडर्ड्स. एखाद्या नॉर्मल स्टँडर्डनुसार जास्तीत जास्त पिकं लावणे, उगवणे, ती पिकं काढणे, तर याला प्रगती असं समजलं जात असते. बट द चॅप्टर मेक अ केस अगेन्स्ट इट. परंतु या प्रकरणात त्याच्या विरुद्ध बाजू किंवा त्याच्या विरुद्ध युक्तिवाद मांडलेला आहे. गिव रिझन्स म्हणजे कारणे द्या. तर याच्या मागं काय कारण आहे ते आपल्याला द्यायचं आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहायचं आहे. द ऑथर सेज दॅट बाय ग्रोईंग हायब्रिड्स द फार्मर मे गेट बेटर यील्ड्स इनिशियली. लेखक म्हणतात की हायब्रिड सीड्स वाढवल्याने किंवा हायब्रिड सीड्सचं उत्पादन घेतल्याने जे फार्मर आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांना सुरुवातीला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं. बट इन द लाँग रन द यील्ड्स डिक्रीज. पण पुढे चालून याचं जे उत्पन्न होतं ते कमी होत असतं. बिसाइड्स हायब्रिड्स नीड मोर वॉटर, केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अँड द अमाऊंट नीडेड इन्क्रीज ईच इयर. की आपण पाहतो की संकरित वाणांना जास्त पाणी लागतं, केमिकल्स लागतात, खतं लागतात आणि वर्षानुवर्षे म्हणजे दिवसेंदिवस याचं प्रमाण हे वाढतच चालत असतं. अल्टिमेटली दिस विल लीड टू रिडक्शन इन द फर्टिलिटी ऑफ सॉईल. आणि याच्यामुळं काय होतं की जमिनीची जी सुपीकता आहे ती कमी होते. अँड द डिप्लेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस. The effect of chemicals on humans to may disastrous. आणि या केमिकलचा आपल्यावर होणारा जो प्रभाव आहे किंवा परिणाम आहे तो सुद्धा डिझास्ट्रस अशा पद्धतीचा असतो. हेन्स प्लांटिंग अँड हार्वेस्टिंग मोर क्रॉप्स थ्रू कन्व्हेन्शनल मेथड्स मे लुक अट्रॅक्टिव्ह इनिशियली. की या अशा पद्धतीच्या पिकं घेण्याचा हे सुरुवातीला आपल्याला ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. बट व्हॉट वी ॲक्च्युली नीड आर द ट्रॅडिशनल मेथड्स. की आपल्याला काय केलं पाहिजे तर आपल्याला पारंपरिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. विच होल्ड ऑन टू रीच बायोडायव्हर्सिटी ऑफ आवर लँड. की ज्याच्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जी बायोडायव्हर्सिटी आहे, जी जैवविविधता आहे ती आपल्याला धरून ठेवता येईल, तशी ठेवता येईल. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, डिस्क्राईब इन अबाउट 150 वर्ड्स युअर एक्सपिरियन्स सिमिलर टू द रायटर्स व्हेन यू परस्यूड समथिंग अँड रीच युअर गोल. की आता लेखकाचा जो अनुभव आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा पाठलाग करता आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता, तर अशाच पद्धतीचे तुमचे जे एक्सपिरियन्स आहेत, जे अनुभव आहेत, ते 150 शब्दांमध्ये तुम्हाला त्याचं वर्णन करायचं आहे. याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. सम इयर्स बॅक आय वॉज हॅविंग अ प्रॉब्लेम विथ माय आईज. की काही वर्षांपूर्वी मला डोळ्यांचा त्रास होता, डोळ्यांचा प्रॉब्लेम होता. आय नीडेड ग्लासेस अँड द नंबर वॉज इन्क्रीजिंग डे बाय डे. की मला चष्म्याची आवश्यकता होती आणि दिवसेंदिवस माझा नंबर हा वाढत होता. सडनली आय रीड इन द मॅगझीन अबाउट ॲन ऑप्थॅल्मोलॉजिस्ट who through regular eye exercise could bring down the number. की त्याच्याबद्दल मी पेपरमध्ये वाचलं, मॅगझिनमध्ये, मासिकामध्ये वाचलं. ओनली द डॉक्टर्स सरनेम वॉज गिवन इन द आर्टिकल. आणि त्याच्यामध्ये फक्त डॉक्टरचं आडनाव लिहिलेलं होतं. आय लुक्ड अप द नेट बट कुड नॉट फाइंड दॅट पर्टिक्युलर डॉक्टर. आणि मी त्या डॉक्टरला नेटवर सर्च केलं पण ते डॉक्टर काही सापडले नाही. I telephoned the magazine and made inquiries about the doctor. मग मी त्या मासिकाला फोन लावला आणि डॉक्टरबद्दल
चौकशी केली. दे डिड नॉट नो, त्यांनासुद्धा माहीत नव्हतं. आय आस्क्ड देम अबाउट द रिपोर्टर हू हॅड इंटरव्ह्यूड द डॉक्टर. मग मी त्या रिपोर्टरबद्दल चौकशी केली ज्यानं या डॉक्टरचा इंटरव्ह्यू घेतलेला होता. कुड आय कॉन्टॅक्ट हिम, माझा त्यांच्याशी संपर्क होऊ शकेल का? इनिशियली दे रिफ्युज्ड, सुरुवातीला त्यांनी नकार दिला. बट आय डिड नॉट गिव्ह अप, तरीसुद्धा मी आशा सोडली नाही. आय फाउंड देम रिपीटेडली, मी त्यांना वारंवार फोन लावत राहिलो. फायनली हिअरिंग द प्ली इन माय व्हॉइस दे गेव मी हिज कॉन्टॅक्ट नंबर. आणि मी जी याचना केली माझी गयावया पाहून त्यांनी मला त्यांचा नंबर दिला. आय गॉट द डॉक्टर्स नेम अँड ॲड्रेस फ्रॉम द रिपोर्टर, की मला डॉक्टरांचं नाव आणि त्यांचा पत्ता रिपोर्टरकडून मिळाला. अँड मेड माय वे देअर द व्हेरी नेक्स्ट डे, आणि दुसऱ्याच दिवशी मी त्यांच्या घराकडे गेलो, त्यांच्या घराचा रस्ता धरला. फॉर्च्युनेटली फॉर मी द डॉक्टर वॉज द राईट वन, आणि सुदैवाने ते डॉक्टर योग्य होते. आय हॅड रीच्ड माय गोल, मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलेलो होतो. माय आय नंबर रिड्यूस ड्रॅमॅटिकली आफ्टर जस्ट अ मंथ ऑफ आय एक्सरसाइजेस, आणि डोळ्यांची काही व्यायाम केल्याच्या नंतर एका महिन्यामध्येच माझा नंबर हा कमी झाला. यानंतरची तिसरी ॲक्टिव्हिटी आहे द रायटर गोज इन सर्च ऑफ ॲन इनव्हॅल्युएबल इंडिजिनियस व्हेरायटी ऑफ सीड्स. लिस्ट 3 reasons फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ कीपिंग रेकॉर्ड्स ऑफ अवर इंडिजिनियस ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. या प्रश्नाचा अर्थ अशा पद्धतीचा होतो की लेखक हा अत्यंत मोलाच्या अशा बियाणांच्या शोधामध्ये निघतो, आणि आपली जी स्थानिक संस्कृती आहे या स्थानिक संस्कृतीच्या जी शेतीचा जो व्यवसाय किंवा शेतीच्या ज्या प्रॅक्टिसेस चालू आहेत तर त्यांच्या नोंदी दर्शवण्याचं किंवा नोंदी ठेवण्याचं महत्त्व दर्शवण्याची 3 कारणं आपल्याला या ठिकाणी लिहायचेत. तर ते आपण अशा पद्धतीने लिहिता येईल. रिझन्स फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ कीपिंग रेकॉर्ड्स ऑफ अवर इंडिजिनस कल्चरल प्रॅक्टिसेस. ते नोंदी ठेवण्यामागची कारणं. तर पहिलं कारण आपल्याला लिहिता येईल कम्युनिटीज हॅव फ्रॉम एजेस लिव्ड इन हार्मनी विथ द एन्व्हायरमेंट अँड हॅव युटिलाइज्ड रिसोर्सेस विदाऊट हार्मिंग नेचर्स कॅपॅसिटी टू रिजनरेट देम. की आपल्या ज्या कम्युनिटी आहेत ह्या सर्व एकमेकाच्या सोबत बंधुभावाने राहत आहेत, या एन्व्हायरमेंटसोबत त्या मिसळून गेलेल्या आहेत, आणि त्याचबरोबर या एन्व्हायरमेंटमध्ये असलेले जे काही रिसोर्सेस आहेत, जे काही स्रोत आहेत, हे स्रोतांचा ते वापर करतात कोणत्याही प्रकारची इजा या नेचरला न होऊ देता. सेकंड, इंडिजिनस नॉलेज कॅन बी यूज्ड फॉर कन्व्हर्सेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज टू एन्श्योर द एफिशियंट अँड प्रोडक्टिव्ह यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. दिस विल हेल्प प्रमोट बायोडायव्हर्सिटी अँड कॉन्झर्वेशन. तर बायोडायव्हर्सिटी आणि कॉन्झर्वेशन प्रमोट करण्यासाठी काय मदत करते हे आपल्याला सांगितलेलं आहे. थर्ड दिलेलं आहे इंडिजिनस पीपल हॅव डेव्हलप्ड एनॉर्मस व्हॉल्यूम्स ऑफ नॉलेज. की जे आदिम लोक होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात असं नॉलेज तयार करून ठेवलेलं आहे. कशाबद्दल? तर अबाउट द सॉईल, वॉटर, क्लायमेट, फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ, मिनरल्स या सर्वांबद्दल. इन द लोकॅलिटी ओव्हर द सेंचुरीज by directly interacting with the environment. This ready-made knowledge could be used to educate the younger generation. की समोरची जी पिढी आहे या समोरच्या पिढीला ह्या लोकांकडे असलेलं जे ज्ञान आहे, जे रेडीमेड नॉलेज आहे, त्यांचा वापर यांना शिकवण्यासाठी केला जाऊ शकतो. यानंतर फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे राईट ए ब्लॉग इन अबाउट 100 to 150 वर्ड्स ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग. की ऑर्गॅनिक फार्मिंगवर आपल्याला 100 ते 150 शब्दांमध्ये एक ब्लॉग लिहायचं आहे. तर ब्लॉग अशा पद्धतीने लिहिता येईल आपल्याला. हेडिंग द्यावं लागेल आपलं गो ऑर्गॅनिक सेव्ह आवर प्लॅनेट, आणि समोर येस आय नो ऑर्गॅनिक फार्मिंग प्रेझेंट्स मेनी चॅलेंजेस
It may not be as profitable as conventional farming. It may be more expensive, more laborious, and the yield may be less. But at least we will be alive and healthy to enjoy the produce. We will have water to drink. We will not have to deal with crops that require more and more water and pesticides each year and a land with gobbles of fertilizers. We will not have newer incurable diseases. The quality of our life will improve. Yes, and those of my friends who eat meat and poultry products, they will not have to worry about growth hormones and antibiotics injected in livestock, which will affect them through the meat they consume. Herd of soil degradation and erosion. Well, that too may be minimized by organic farming. And finally, don't we have a responsibility to our future generations to hand over a healthy and thriving planet instead of an earth riddled with problems? आता बघा, ब्लॉग रायटिंग लिहिताना अशा पद्धतीने आपल्याला ब्लॉग लिहायचे आणि वर जे हेडिंग आपण टाकणार आहोत ते बोल्ड लेटर्समध्ये टाकायचे, ठळक असं दिसणारं. आता सेव्ह आवर प्लॅनेट आहे, तर प्लॅनेटचं थोडंसं चित्र आपण या साईडनं काढू शकतो, इकडे ब्लॉग लिहू शकतो. हे एक प्रेझेंटेशन खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होऊ शकते. यानंतरची 5th ॲक्टिव्हिटी आहे, राईट ए शॉर्ट पॅराग्राफ अबाउट 120 वर्ड्स टू बी यूज्ड ॲज अ काउंटर व्ह्यू फॉर द फॉलोइंग टॉपिक. बाय अ बिगर क्लॉथ फॉर युअर कोट. की समोरचा एक विषय दिलेला आहे तुम्हाला आणि त्यासाठी तुम्हाला 120 शब्दांचा एक काय लिहायचं आहे, एक काउंटर व्ह्यू लिहायचं आहे आणि तो टॉपिक जो दिलेला आहे तो आहे बाय अ बिगर क्लॉथ फॉर युअर कोट. की तुमच्या कोटासाठी, तुमच्या कोटाकरिता एक मोठं कापड घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा मोठं कापड घ्यायचं आहे. व्ह्यू सेक्शनमध्ये काय काय दिलेलं आहे बघा आपल्याला पॉईंट. वी कॅन नॉट सर्वाईव्ह बाय द डिक्टम कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ इन टुडेज वर्ल्ड. सेकंड दिलेलं आहे, इन द मॉडर्न वर्ल्ड वी शुड थिंक बिग. की मोठा विचार केला पाहिजे असं. थिंक ऑफ इन्क्रीजिंग युअर इन्कम इन्स्टिड ऑफ रिड्युसिंग युअर नीड्स. की तुमच्या गरजा कमी केल्यापेक्षा तुमचं इन्कम वाढवलं पाहिजे. डी, वी कॅन नॉट डिनाय अवर सेल्व्स दॅट द न्यू वर्ल्ड ऑफर्स अस. की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नवीन वर्ल्ड हे ऑफर करत असतं, त्याला आपण नकार देऊ शकत नाही. आता हे व्ह्यू सेक्शन झालं. की व्ह्यू सेक्शनमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की थिंक बिग. मग आता आपल्याला काउंटर व्ह्यूमध्ये म्हणजे हे 4 पॉईंट वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला व्ह्यू सेक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्याला जास्त मोठे मोठे स्वप्न पाहणं किंवा मोठा विचार करणं यामध्ये व्ह्यू सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. पण आपल्याला जो काउंटर व्ह्यू लिहायचा आहे, हा काउंटर व्ह्यू म्हणजेच काय, तर व्ह्यू म्हणजे मत आणि काउंटर व्ह्यू म्हणजे मतांतर. व्ह्यू म्हणजे जे पॉईंट दिलेले आहेत किंवा जी बाजू मांडलेली आहे त्या विरुद्ध बाजू आपल्याला काउंटर व्ह्यूमध्ये मांडावी लागते. मग त्यासाठी आपल्याला एक हेडिंग देता येईल, एक टायटल देता येईल की कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. आणि त्याचं उत्तर लिहिताना अशा पद्धतीने लिहिता येईल, ग्रीड ऑर ॲव्हरेज इज ॲन इनसटायबल लॉंगिंग फॉर मटेरियल गेन. इट कुड बी अ डिझायर फॉर फूड, मनी, स्टेटस ऑर पॉवर. की जी आपली हाव असते म्हणतो की न संपणारी जी भूक आहे आपली, की न संपणारी जी हाव आहे, की आपल्याला मटेरियल गोष्टी पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, ही हा लोभ आपला कधीही न संपणारा असतो. मग अशा पद्धतीची इच्छा ही फूडच्या बाबतीत असतो किंवा पैशाच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या स्टेटसच्या बाबतीत असेल किंवा पॉवरच्या बाबतीत असेल, तर हा लोभ किंवा ही हाव तुमची वाढतच जात असते. इट इज नेवर एंडिंग डिझायर टू अक्वायर ऑर पजेस मोर दॅन वन नीड्स. आणि एखाद्या व्यक्तीला आहे त्यापेक्षा जास्त मिळवणं हे त्याला
ही नेवर एंडिंग प्रोसेस आहे, ही कधीही न संपणारी प्रोसेस आहे. हेन्स थिंकिंग ऑफ इन्क्रीजिंग वन्स इन्कम इज ऑलवेज गोइंग टू बी अन ऑनगोईंग प्रोसेस. की एखाद्याचं इन्कम वाढवणे ही नेहमीच सतत चालणारी ही प्रक्रिया आहे. इज नेवर एंडिंग, ही कधीही संपणारी नाही. अँड नेवर सॅटिस्फाईंग, आणि कधीही असं असताना तुम्ही समाधानी होऊ शकत नाही किंवा कधीही न समाधानी होणारी गोष्ट आहे. व्हॉट इज द पॉईंट ऑफ लिव्हिंग अ लाईफ वेअर वन इज नेवर कंटेंट, नेवर हॅप्पी. मग अशा जीवनाचा काय फायदा की ज्या जीवनात तुम्ही समाधानी नाही, आनंदी नाही, नुसतीच तुमची कमाई चालू आहे, खूप खूप कमावण्याचा तुम्ही विचार करत आहात, पण त्यात तुम्ही समाधानी नाही, आनंदी नाही. द न्यू वर्ल्ड ऑफर्स अस प्लेथोरा ऑफ थिंग्स, की नवीन जगानं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहे, ठीक आहे. हाऊएव्हर इट इज अवर चॉईस व्हॉट वी ॲक्सेप्ट अँड व्हॉट वी रिजेक्ट. हे आपल्यावर अवलंबून आहे की काय आपल्याला स्वीकारायचे आणि काय आपल्याला नाकारायचे ते. देअर आर इनफ एक्झाम्पल्स अराउंड अस ऑफ पीपल बाईंग अ बिगर क्लॉथ, की बरेचसे उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहे की जे बाईंग अ बिगर क्लॉथ, की मोठा कपडा त्यांच्या कोटसाठी घेत आहेत. अँड एंडिंग अप इन डेप्टर्स प्रिझन, आणि असं करता करता की आपल्या आवाक्यापेक्षा जास्त गोष्टी घेता घेता त्यांच्यावर कर्ज वाढते. नो वी शूड थिंक बिग इन टर्म्स ऑफ ह्युमन व्हॅल्यूज. मग आपण काय केलं पाहिजे की जे मानवी मूल्य आहे त्यांच्या बाबतीत मोठा विचार करा तुम्ही. अँड नॉट अबाउट द लेटेस्ट मोड्स ऑफ आयफोन, की आपण फक्त आयफोन किंवा फोनचा मोठी साईज, त्या साईजबद्दल विचार नाही केला पाहिजे. की कोणी म्हणतो की माझ्याकडे मोठा फोन असला पाहिजे, मोठा फ्रीज असला पाहिजे, मोठा कपाटला असलं पाहिजे, मोठा टी व्ही असला पाहिजे. यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे मोठे किती व्हॅल्यूज आहेत त्यांचा तुम्ही विचार करा. द बॉटम लाईन इज बी कंटेंट विथ व्हॉट यू हॅव. तुमच्याकडे जे आहे त्याच्यात समाधानी राहा. व्हॉट एव्हर द मॉडर्न वर्ल्ड मे हॅव टू ऑफर, की नवीन जग तुम्हाला काही ऑफर करेल, पण तुमच्याकडे जे आहे ते त्यात तुम्ही समाधानी राहा. हे आहे काउंटर व्ह्यू. बघा, हेच आपल्याला लक्षात घ्यायचं की बऱ्याच वेळेस आपलं कन्फ्युजन काय होतं मित्रांनो, की आपल्याला व्ह्यूसाठी जो टॉपिक दिलेला असतो, जे टायटल दिलेलं असतं, त्याच्यानंतर व्ह्यूच्या बाजूने म्हणजे व्ह्यू त्याच्या समर्थनार्थ काही मुद्दे दिलेले असतात, आणि आपल्यापैकी बरेचसे जण त्याच मुद्द्यांना मोठं करून किंवा त्याच मुद्द्यांचा पॅराग्राफ लिहून जसंच्या तसं लिहितात. त्यामुळं काउंटर व्ह्यू तर लिहिला जात नाही, पण तोच व्ह्यू तुम्ही लिहिला असतो, मग त्यावेळेस तुम्हाला मार्क मिळत नाही. म्हणून टायटल कोणतं दिलेलं आहे, कोणते मुद्दे दिलेले आहे, आणि त्याच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे, म्हणजेच काउंटर व्ह्यू लिहायचं आहे. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता यानंतरची ॲक्टिव्हिटी आपण बघूयात. 6th ॲक्टिव्हिटी, ऑर्गॅनिक फार्मिंग इज द नीड ऑफ टाईम. की ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. राईट युअर व्ह्यूज इन फेवर अँड अगेन्स्ट द स्टेटमेंट, की आपल्याला याच्या बाजूने व्ह्यूज लिहायचे आणि या स्टेटमेंटच्या विरोधात म्हणजे काउंटर व्ह्यूसुद्धा या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. तर व्ह्यूज बघा आपण कोणकोणते लिहू शकतो. व्ह्यूजमध्ये आपल्याला लिहिता येईल पहिले प्रोटेक्ट्स द एन्व्हायरमेंट, की आता हे पर्यावरणाचा बचाव करते, संरक्षण करते. मिनिमायझेस सॉईल डिग्रेडेशन अँड इरोजन, की जमिनीची होणारी जी धूप आहे ती थांबवते. मेंटेन्स लॉंग टर्म फर्टिलिटी ऑफ द सॉईल, की जमिनीची जे सुपीकता हे जास्त काळासाठी वाढवते, त्याला कायम ठेवते. 4th आपल्याला लिहिता येईल रिसायकल्स रिसोर्सेस इफिशियंटली, हे जे काही स्रोत आहेत यांना रिसायकल करण्याचं काम कार्यक्षमपणे करते. आता वळूयात आपण काउंटर व्ह्यूजकडं. काउंटर व्ह्यू काय लिहिता येईल ऑर्गॅनिक फार्मिंग याच्या म्हणजे याच्या अगेन्स्ट लिहायचे. तर सर्वात महत्त्वाचं एक्सपेन्सिव्ह अँड लेबरिस, की काय आहे याला खर्च खूप लागतो आणि मेहनतसुद्धा जास्त लागते. दुसरी गोष्ट लेसर इल्ड, कमी उत्पादन होतं. फार्मर्स डू नॉट मेक मच प्रॉफिट, की शेतकऱ्यांना जास्त प्रॉफिट होत नाही. तिसरा मुद्दा लिहिता येईल लॉंगर ड्युरेशन फॉर हार्वेस्ट, की त्याचा कापणीचा किंवा ज्याला आपण काढणीचा कालावधी म्हणतो तो जास्त असतो. क्रॉप्स कॅन बी ग्रोन
इन द सेम टाईम स्पेस. आणि म्हणजे फ्युअर क्रॉप्स कॅन बी ग्रोन इन द सेम टाईम स्पेस, की हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला जास्त पिकं काढता येत नाहीत. त्यानंतर फोर्थ लिहिता येईल आपल्याला, फूड विल बी इन शॉर्ट सप्लाय फॉर द इव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. ही जी वाढणारी लोकसंख्या आहे तर सेंद्रिय शेतीमुळं तितक्या लोकांना फूड आपल्याला सप्लाय करता येत नाही, कारण येणारं उत्पादन हे कमी असतं. हे आहे त्याचे काउंटर यूज. आता आपण जी 7th ॲक्टिव्हिटी आहे ती 7th ॲक्टिव्हिटी बघूयात. काय आहे 7th ॲक्टिव्हिटी? तर ती आहे अपील टू युअर क्लासमेट्स टू से नो टू जंक फूड. आता आपल्याला आपले तुमचे वर्गमित्र आहेत त्यांना नो टू जंक फूड, की जंक फूड जे आहेत बाजारातले अन्नपदार्थ त्यांना नाही म्हणायला सांगा. राईट अँड अपील टू प्रेफर ऑर्गॅनिक फूड ओव्हर जंक फूड. या जंक फूडच्या बदल्यात तुम्ही काय करा, ऑर्गॅनिक फूड जे सेंद्रिय अन्नपदार्थ आहेत ते वापरा. यासाठी तुम्ही एक अपील तयार करा. आता आपण बघतो की अपीलचं एक फॉर्मॅट असतं. अपील एक ॲट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीनं, सिम्बॉलिक अशा पद्धतीनं आपल्याला तयार करता येतं. तरी अशा पद्धतीने तयार केलेलं आहे. से नो टू जंक फूड, यू आर व्हॉट यू ईट, की तुम्ही जे खाता तसे तुम्ही बनता. टेक केअर ऑफ युअर इनसाइड्स, की तुमच्या आतल्या शरीराचा विचार करा. फॉर दॅट विल शो आउटसाईड, की जे तुम्हाला मग बाहेर दिसेल. जंक फूड इफ यू ईट दिस यू आर फुल. असं म्हटलं की जंक फूड जर तुम्ही खाल्लं तर तुम्ही कसे आहेत, मूर्ख आहेत. अँड नॉट अ कूल, चांगले नाही राहणार तुम्ही. ऑर्गॅनिक फूड इफ यू ईट दिस यू आर कूल अँड नॉट अ फूल, की जर ऑर्गॅनिक फूड तुम्ही खाल्लं तर काय होईल, तुम्ही कूल व्हाल. ईट टू लिव्ह अँड नॉट लिव्ह टू ईट. ईट टू लिव्ह, की जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका. सो से नो टू जंक फूड. जंक फूडला नाही म्हणायला शिका. तर हे होतं अपील. आणि या अपीलच्या पूर्णत्वेबरोबरच ही ॲक्टिव्हिटी आपण याच ठिकाणी पूर्ण केली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.